मनोज जरांगे पाटील आज रायगडावर जाणार आहेत। छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीचं दर्शन मनोज जरांगे पाटील यांच्याकडून घेतलं जाणार आहे। 2 दिवसाचा रायगड दौरा जो आहे तो मनोज जरांगे पाटील यांचा कालपासून सुरू झालेला आहे आणि आज रायगडावर जात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या समाधीचं दर्शन मनोज जरांगे पाटील यांच्याकडून घेतलं जाईल। अक्षय मनकणी आमचे प्रतिनिधी आमच्या सोबत आहेत, अधिक तपशील जाणून घेणार आहोत। अक्षय, मनोज जरांगे पाटील आज रायगडावर येत आहेत। छत्रपती शिवाजी महाराज यांच्या समाधीचं दर्शन घेण्यासाठी दौरा कसा असेल? ऋषाली, खरं तर मनोज जरांगे पाटील यांनी संपूर्ण मुंबईमध्ये मराठा आरक्षणाच्या संदर्भात आंदोलन केल्यानंतर सगळे सोयऱ्यांना आता ओबीसी मधनं प्रमाणपत्र देण्याचा निर्णय दिल्यानंतर मराठ्यांचा हा खरा विजय, याकरता हा विजय झाल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांचा आशीर्वाद घेण्याकरता मनोज जरांगे पाटील जे आहे ते 2 दिवसीय रायगड दौऱ्यावरती काल ते अंतरवली सराटीमधनं रायगडच्या दिशेने निघालेले होते आणि आज सकाळी ते रायगडच्या पायथ्याशी पोहोचलेले आहेत आणि थोड्याच वेळात सकाळी 10 वाजेपर्यंत मनोज जरांगे पाटील जे आहेत ते किल्ले रायगडावरती दाखल होतील आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून आशीर्वाद देखील घेतील आणि त्यानंतर ते माध्यमांशी आपली सविस्तर भूमिका जी आहे, पुढची वाटचाल काय असणार आहे, या सगळ्या संदर्भात संवाद देखील साधणार आहे। खरं तर ओबीसी विरुद्ध मराठा असा वाद जो आहे तो आता राज्यभरात पेटलेला आहे। एकीकडे मराठा समाजाला सरकारने जे आरक्षण दिलेलं आहे त्याच्या विरोधात ओबीसी समाजाकडनं आक्रोश जो आहे, संताप जो आहे तो व्यक्त केला जातो। त्यामुळे मनोज जरांगे पाटील या सगळ्या संदर्भात आपली येत्या काळात काय भूमिका ठेवणार आहे हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। ऋषाली, नक्कीच धन्यवाद अक्षय, दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। अपडेट सातत्याने तुमच्याकडून जाणून घेणार आहोत।